जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मतमोजणीचा कार्यक्रम हा 3 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याचे निश्चित असताना नागपूर खंडपीठ तसेच संभाजीनगर खंडपीठ यांनी दिलेल्या निर्देशांमुळे तसेच राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार सदर 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचा मतदानाची मतमोजणी ही 3 डिसेंबर 2025 ऐवजी 21 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अनुषंगाने मतदानाची मतमोजणी ही 21 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याने संबंधित ईव्हीएम नंदुरबार शहरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या नंदुरबार येथील गोदामात सीसीटीव्ही कॅमेरासह पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात सुरक्षित जागी सीलबंद करून ठेवण्यात आले आहेत। सदर मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे सतत कार्यान्वित ठेवणे आणि डाटा सुरक्षित राहण्याकरिता बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साठवणूक क्षमतेची क्षमता पुरेशी ठरणार नसल्याचे निदर्शनास आल्याने साठवणूक क्षेत्र स्ट्रॉंग बाहेरील परिसरात अतिरिक्त साठवणूक क्षमता असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची कारवाई करण्यात आली असून त्यात सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना लावण्यात आलेली हार्ड डिस्क मेमरी कार्ड पुरेशा क्षमतेची आहे किंवा कसे याची खात्री करावी। जर मतमोजणीच्या दिनांकापर्यंत संबंधित सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये संपूर्ण डाटा साठवण शक्य होत नसल्याने आयोगाच्या निर्देशानुसार अशा ठिकाणी मतमोजणीच्या दिनांकापर्यंत रेकॉर्डिंग करून ते जतन स्टोअर होईल इतक्या क्षमतेचे मेमरी कार्ड हार्ड डिस्क सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया प्रभावी तसेच सदर प्रक्रिया करताना संबंधित नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। या कारवाई दरम्यान उपस्थित असलेले उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे नाव पक्ष मोबाईल नंबर यांची नोंद करण्यात आली तसेच प्रतिनिधी यांची स्वाक्षरी देखील घेण्यात आली। प्रक्रिया पार पाडताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले। ते रेकॉर्डिंग जतन करून यासंबंधीचा सर्व डेटा नगरपालिकेने आपल्याकडे साठवून ठेवला असून या संदर्भातली कारवाई आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नंदुरबार या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम या ठिकाणी करण्यात आली आहे। यावेळी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी केलेल्या सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। तसेच बदलण्यात आलेला डीव्हीआर सीलबंद करून त्यास नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपकोषागार कार्यालयात सुरक्षित सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवण्यात आले। तसेच उपस्थित सर्व नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या समक्ष सीलबंद करण्यात आलेले ईव्हीएम मशीनच्या स्थळाची पाहणी करण्यात आली। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।